विधिमंडळाची तारीख जवळ येऊ लागली आहे, त्यामुळे राजकारण तापू लागलंय। शिवसेना, उबाठा आणि भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद रंगलाय। आता या वादाचा नवा अंकच सुरू झालाय। बघूयात स्पेशल रिपोर्ट। भारतीय जनता पक्ष सुद्धा 2014 नंतरच निर्माण झाला। उद्धवजींना माझी विनंती, ₹1 कोटी दिलेत का नाही याचा पुरावा कुठला नाही, आणि तुम्ही 1 कोटी दिल्यास गुपित दान दिल्याचं उच्चारण करता। राम मंदिरवरून भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत शाब्दिक युद्धाला तोंड फुटलंय। जुने दाखले देत दोन्ही बाजूनं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। राम मंदिर आंदोलनावरून खासदार संजय राऊतांनी भाजपला टार्गेट केलंय। अयोध्या आंदोलनात भाजपचा सहभाग नसल्याची टीका राऊतांकडून केली जाते आणि आता त्याला भाजपनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय। मुळात ह्यांचा जो देश आहे हे म्हणतात की 2014 नंतर निर्माण झाला। हा देश जो आहे हा 2014 नंतर निर्माण झाला, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष सुद्धा 2014 नंतरच निर्माण झाला, हे लक्षात घ्या। आणि अयोध्या आंदोलन हे त्या आधीच आहे। मी काल म्हटले पळपुट आहे, हे रणछोडदास आहे, पळपुट आहे। इतिहास त्याने भारतीय जनता पक्षाचाच पाहायला पाहिजे। शिवसेना या आंदोलनात कुठे होती? संजय राऊतांनी आता पागलपणाची कडिलोट केलाय। उद्धवजींना माझी विनंती की तुम्ही आता त्यांना येरवड्याच्या पागल हॉस्पिटलला त्यांना ऍडमिट करायला पाहिजे। 2014 नंतर भाजपचा जन्म म्हणणाऱ्या राऊतांना मला एकच सांगायचंय की तुम्ही जन्माला येण्याच्या अगोदर भाजपा जन्माला आलेला आहे। बाबरी पतनानंतरच्या घटनाक्रमाचा दाखला देत राऊतांनी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय। बाबरी विध्वंसानंतर भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी यांच्या वक्तव्याचा दाखला राऊतांनी दिलाय। बाबरी पाडण्याचं कृत्य हे शिवसैनिकांनी केलंय, भाजपने केलेलं नाही। हे अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी यांचं स्टेटमेंट आहे। पळून गेले। राम मंदिर बांधकामाला ₹1 कोटी दिलेत का नाही याचा पुरावा कुठला नाही, आणि तुम्ही ₹1 कोटी दिल्यास गुपित दान दिल्याचं उच्चारण करता, देवाला सुद्धा उपकार दाखवता। दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मानद डॉक्टरेट पदवीवरूनही राजकीय वाद रंगल्याचं पाहायला मिळालं। संजय राऊतांनी मानद डॉक्टरेटवरून टीका केली होती, त्याचा भाजपनं खरपूस शब्दात समाचार घेतलाय। ज्यांना कोणी डॉक्टरेट देऊ शकणार नाही, ज्यांना डॉक्टरेट द्यायचीच झाली तर ती सामान्य मराठी माणसाला बदनाम आणि अपमानित करणाऱ्या संजय राऊतांना मिळूच शकत नाही। त्यांनी डॉक्टरेट मिळालेल्या आणि स्वतः त्यासाठी प्रयत्न केलेल्या देवेंद्रजींवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे। बघा कोण काय म्हणताय आणि कोण काय सांगताय, त्याच्याकडे ही जी चटण्या लोणची वगैरे आहेत सध्या भाजपमधली, त्याच्याकडे का फार लक्ष द्यायची गरज नाही। इतिहास साक्षीला आहे। एकीकडे राम मंदिर उद्घाटनाची तयारी सुरू असतानाच दुसरीकडे राजकारणही चांगलंच तापलंय। नेत्यांकडून राजकीय दावे प्रतिदावे केले जात आहेत, त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।